नमस्कार मंडळी, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की मुख्य दरवाजासमोर शुद्ध पाण्याचा कलश का भरला जातो व तो कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर घराची कळा अंगण सांगे अशी खूपच प्रचलित म्हण ग्रामीण भागामध्ये बघितली जाते। अंगणावरूनच समजत असते की ते घर नक्की कसं असेल। जर अंगण सुंदर असेल तर घर सुद्धा सुंदर असेल, जर तुमचं अंगण खराब असेल तर घर सुद्धा तितकंसं छान नसेल। त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये जर आपण बघायला गेलो तर अंगण तर नसतं, परंतु मुख्य दरवाजा जो असतो तोच आपल्या घराची कळा सांगत असतो आणि तोच आपलं घर किती सुंदर असेल किंवा घरामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी असेल, घरामधील माणसं कशी राहत असतील हे सर्व सांगत असतो। म्हणजेच घराचा मुख्य दरवाजा जितका सुंदर तितकंच घरही सुंदर असतं। आपण मुख्य दरवाजा नेहमीच चांगला ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यावरती वेगवेगळे उपाय करत असतो। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर नेगेटिव्ह एनर्जी असेल तर असं म्हटलं जातं की जी चिन्ह आहेत जसं की स्वस्तिक, ओम या चिन्हांचा जास्तीत जास्त उपयोग केला, वापर केला किंवा मग छान अशी रांगोळी वगैरे आपण दरवाजामध्ये काढल्या, हळदीचं लेपन केलं तर घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी येत असते। तर असा जो सुशोभित केलेला जो दरवाजा असतो तो सर्वांनाच बघायला आवडतो। त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे भरपूर लोकांच्या दरवाजाबाहेर आपल्याला पाण्याने भरलेला कलश दिसतो, त्यामध्ये फुले ठेवलेली असतात। तर हा कलश कशासाठी ठेवला जातो, तो कशा पद्धतीने ठेवला जातो आणि त्याच्याबरोबर त्याचा घरामध्ये काय फायदा होतो हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, सर्वप्रथम मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे आणि छानशी रांगोळीही काढून घेतलेली आहेत। तर आपल्याला तसेच त्या कलशाच्या आतमध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। त्या कलशामध्ये हळदी, कुंकू, एक सुपारी, 1 रुपयाचा शिक्का घालून घ्यायचा आहे। त्यानंतर कलशावर एक कोणत्याही रंगाचे म्हणजेच लाल, गुलाबी, नारंगी, पिवळ्या रंगाचे फूल ठेवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपला कलश तयार करून झाला आहे। हा कलश आपण रांगोळी काढली आहे त्यावर हळदी, कुंकू वाहून नंतरच ठेवायचा आहे। नंतर आपण उंबरठ्याची हळदी, कुंकू, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे। हळदीचं लेपनही मी इथं केलेलं आहे। हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता, सुख, शांती, संपन्नता लाभते। तसेच आपल्या घरातील लोकांवर गुरुग्रहाचा प्रभाव अधिक मजबूत होतो। तर दुसऱ्या दिवशी सकाळी तो तांब्याच्या कलशातील पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता किंवा तुमच्या घरातील कुंड्यांना घातलं तरीही चालेल आणि फुलं निर्माल्यात टाकून द्यायची आहे। जर तुम्हाला माझी पूजेचे व्हिडिओ आवडत ठेवू शकता, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लेपन करीत तेव्हा ठेवला तरी काही हरकत नाही।